व्यास भाष्ये वैतथ्याख्यं द्वितीयं प्रकरणम्। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका मंदतयना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका आदरणीय नीलत यांना साष्टांग वंदन. श्रोते आपणाला साष्टांग वंदन करते. काल आपण बघितलं की आम्ही सिलेक्टिव्ह असतो. सिलेक्टिव्ह असतो म्हणजे आम्हाला हरी सर्वत्र दिसत नाही, अजिबात दिसत नाही सगळीकडे हरी. म्हणून त्याचा परिणाम असा होतो की ईर्ष्या, द्वेष, राग हे आमच्यावर कुरघोडी करतात. म्हणून आपल्या मनाने साधन करू नये. शब्दाने आम्हाला अनुभव येत नाही. म्हणून मनाचा पाठलाग करावा. द्वेष आणि विकारांचा पाठलाग करू नये. आणि आम्ही द्वेष आणि विकारांचाच पाठलाग करतो. ते द्वेष आणि पाठलाग हे विकार ज्या मनामध्ये येतात त्या मनाचं अधिष्ठान काय आहे त्याचा आम्ही पाठलाग करावा. अन्यथा आणि मनाचा पाठलाग करून कोणाच्या अधिष्ठानावर ते येतात आहे. वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी, हे बघावं. आणि असं जर आम्ही केलं तर आम्ही विवेकी होऊ. नाहीतर आम्ही अविवेकी म्हणून या संज्ञेला प्राप्त होऊ. आणि अविवेकी लोकांना आत्मस्वरूप अशुद्ध झाल्यासारखे वाटते, कारण ते आत्मविवेक करू शकत नाही. सर्व जीवांचा व्यवहार त्या अविवेक बुद्धीला सत्य वाटतो. सर्व भेद आणि व्यवहार जे आहेत हे सगळे भेद आणि व्यवहार हे उपाधिजन्य आहेत, हे लक्षात आम्ही ठेवावं. उपाधीलाच आम्ही सत्य मानतात, आम्ही सत्य मानतो. म्हणून आम्ही सुखी आणि दुःखी स्वतःला म्हणून घेतो. म्हणून उपाधी अविवेकी लोक हे उपाधी सापेक्ष व्यवहार करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाला, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, करिता संसार तुम्हा नाही. मग या उपाधीमध्ये स्थित असणाऱ्या आत्म्याचे जन्म, मृत्यू इत्यादी हे जे सगळे विकार आहे, हे सगळे विकार घटाकाशाप्रमाणे कल्पित आहे. आणि निरुपाधिक आत्मा जो आहे तो एकमेव सत्य आहे. आणि अद्वैत प्रकरणामध्ये हेच आम्हाला पटवून दिलेले आहे. प्रत्येक कारिका आम्हाला हेच पटवून देते आहे की निरुपाधिक आत्मा एकमेव सत्य आहे. आणि जीव मुळातच झालेला नाही, जीवच ब्रह्मरूप आहे, हे पटवून दिलंय प्रत्येक कारिकेने. त्यामुळे प्रत्येक कारिकेचा अभ्यास करताना ही दृष्टी आपली असलीच पाहिजे. म्हणून देहादी सर्व संघात स्वप्नाप्रमाणे आत्म्याच्या मायेने ते रचलेले आहे. देहादी सर्व संघ आत्म्याच्या मायेने रचले, आत्म्याने नाही, आत्म्याच्या अधिष्ठानावर मायेने रचलेले आहेत. आम्ही पारखी असावे. आम्ही काय असावं? आम्ही पारखी असावं. झेपणं, परवडणं, रुचणं महत्वाचं आहे. हे आम्हाला झेपलं पाहिजे, परवडलं पाहिजे, रुचलं पाहिजे, आणि हे महत्वाचं आहे. आम्हाला बाहेर पाहण्याची अजिबात गरज नाही. ते आत्मस्वरूप आतच आहे आणि तेच मी आहे. म्हणून साधने लुटूपुटूच नसावं. हो, काल फार सुंदर उदाहरण दिलं की साधन लुटूपुटूच नसावं म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा आणि त्या ट्रॅक्टर मध्ये रिकाम्या डब्या घेऊन जायच्या आणि म्हणायचं की आम्ही ट्रॅक्टर भरून आणलेला आहे. हे जितकं निरर्थक आहे तितकंच
तेवढंच मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सूक्ष्म अवयव हे आहेत, ते मी आहे असं म्हणणं जे आहे ते तितकंच लुटूपुटूचं आहे. आणि आम्ही त्यालाच घेऊन साधन करतो, म्हणून ते साधनही लुटूपुटूचं आहे. म्हणून हे सगळं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आम्हाला साधनेमध्ये त्रास देतात. स्वप्नातील राजे पण आणि भिकारी पण जसं श्रेष्ठ नाही, राजे पण श्रेष्ठ नाही आणि भिकारी पण स्वप्नातलं श्रेष्ठ नाही, तितकाच देह हा आत्म्याच्या आश्रयावर आश्रित असल्यामुळे तो मिथ्या आहे, कल्पित आहे. मग फक्त संघाताच्या साम्याला महत्व द्या. हा जो संघात आहे, देहादी संघात जो आहे, हे याचं अधिष्ठान हे एकच आहे, ते समान आहे, ते त्यात जे साम्य आहे त्या साम्याला आम्हाला महत्व द्यायचं आहे. साम्य अधिष्ठान आहे. दोरीवरचे संघात बदलतात, दोरी कायमच आहे. दोरीवर साप वाटू शकतो, रेघ वाटू शकते, भेग वाटू शकते, परंतु दोरी ती जशी कायम आहे तसंच ह्या संघातामधला साम्य म्हणजे आत्मा अधिष्ठान एकच आहे. आणि ते बघण्याचा आम्ही प्रयत्न करावा, ती दृष्टी आम्ही विकसित करावी. आणि अद्वैतच सत्य आहे या सिद्धांत आम्ही हा अंतःकरणात ठसवून घ्यावा. जसं वैथत्य प्रकरणाने जागृती ही मिथ्या आहे, मिथ्यत्व जसं आम्ही ठसवून घेतलं, अगदी त्याप्रमाणे या ठिकाणी आता ब्रह्मसत्य हे आम्हाला ठसवून घ्यायचं आहे. प्रत्येक कारिका आम्हाला हे स्पष्ट करून सांगते आहे. आणि त्यासाठी मग आता कारिकेमध्ये श्रुतींचं प्रमाण घेतलंय. श्रुती प्रामाण्याने आम्हाला हे समजावून सांगितलेले आहे. म्हणून तैत्तरीय उपनिषदामध्ये पंचकोशाच्या अनुषंगिक असणारी जी श्रुती आहे, त्या श्रुती प्रामाण्याने आम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे की सर्वांना सत्ता देणारं 5 कोशांच्या आत राहणारे 5 कोश माहितीये, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश. हे जे 5 कोश आहे, ह्या 5 कोशांच्या आत राहणारे आणि सर्वांना सत्ता व चेतना देणारे आत्मस्वरूप आहे. म्हणून आत्म्याला जीव म्हटलेले आहे. तेषाम आत्मा परम जीव. सर्व कोशांचा आत्मा परम आधार म्हणजे सर्वांचं जीवन म्हणजे जीवात्मा आहे. म्हणून जीव हा मूळचाच ब्रह्मरूप आहे. हे तैत्तरीय उपनिषदांच्या श्रुती प्रामाण्यांनी आम्हाला कारिका समजावून सांगते. 11वी आणि 12वी कारिका जी आहे ही बृहदारण्य श्रुती जी आहे, बृहदारण्य उपनिषदामध्ये जी श्रुती आहे त्या प्रामाण्याने आम्हाला समजावून सांगते आहे की व्यष्टी, समष्टी, पिंड, ब्रह्मांड यांना अंतर्बाह्य व्यापून असणारे, साक्षी असणारे सत्य ज्ञान अनंत स्वरूप आत्मतत्व आहे, ते सत्य आहे. म्हणून जीवाने ईश्वराशी तादात्म्य आम्ही ठेवायला नको. ईश्वर जगत सापेक्ष आहे. जग, जीव, ईश्वर मुळातच नाही आहे. जग, जीव, ईश्वर हा भेद नको. याला कसदार साधन असं म्हणतात. सटर फटर साधना नसावी, कसदार साधन असावं. आणि अद्वैत प्रकरणाच्या माध्यमातून जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे, ब्रह्म सत्य आहे, हा सिद्धांत प्रत्येक कारिकाच्या माध्यमातून आम्ही समजून घ्यावा. फोकस हा असावा. रामकृष्ण हरी. हा फोकस अधिक आम्हाला तीव्र कसा करता येईल या अधिकारवाणीमधून. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा धर्मबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने.
शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी शिष्टाशीर साष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो आणि आपणा सगळ्यांना वंदन करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करतो. काका शांतीपाठ म्हणू का? हो हो, आजच्या विषयाला प्रारंभ करतो आणि प्रारंभ करत असताना आपण सगळे मिळून अभ्यास करत असतो. त्यामुळे श्रुती पठण आपण करावं आणि त्यानंतर त्याचं चिंतन मांडतो. म्हणा उमाताई. हो. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्मृती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. रामकृष्ण हरी काका. 15 नंबरची कारिका आपण बघतो. तत्पूर्वी पुन्हा थोडसा 13 आणि 14 नंबरच्या कारिकाचा आशय मला ऍप्लिकेशनच्या अनुषंगिक घ्यायचा आहे. आत्ताच वक्तव्य झालेलं आहे. त्यांनी आपलं वक्तव्य सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. पण असं असताना सुद्धा प्रॅक्टिकल जीवनाशी याचा काय संबंध आहे आणि तो कसा संबंध मला जपता येईल हा महत्वाचा भाग आहे. म्हणून कारिकेचं स्पष्टीकरण थोडंसं करायला उशीर करतो आणि हे आधी सांगतो. उपनिषदाच्या दृष्टीने अभेद आहे हे पक्क झालं. आणि आमच्या दृष्टीने आम्ही अभेद आहे असं म्हणतो, पण भेद दृष्टी पाहिल्याशिवाय सोडत नाही. वास्तविक आईनी आपल्याला आज्ञा केली आहे, त्रैगुण्य विषयान वेदा निस्त्रैगुण्य भव अर्जुन, निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योगक्षेमम महात्मवान. निर्द्वंद्व आणि नित्य सत्वस्थो ही आज्ञा मला पाळली पाहिजे. माझ्या गीता माऊलींनी दिलेली आज्ञा मला पाळली पाहिजे. आणि ती पाळत असताना माझं काय होतं, मला भेद दिसत असल्यामुळे राग लोभाचे, राग द्वेषाचे मलिन पुटणं माझ्या आत्म्यावर असतात. आत्म्यावर म्हणतोय
त्याला जीवात्मा असं म्हणतात. जो पुटणं घेऊन असतो आत्मा त्याला जीवात्मा असं म्हणतात. देह आणि इंद्रिय संघातांना जो आत्मा मी आणि माझे समजतो, विषयांना माझे समजतो आणि देह आणि इंद्रियांना मी समजतो, त्या आत्म्याला जीवात्मा असं म्हणतो. म्हणून पुष्कळदा कधी आत्मा शब्द आल्यानंतर तो जीवात्मा आहे हे लक्षात ठेवावं. म्हणजे मग ती मलिनता आम्हाला दूर करण्यासाठी मदत करते. मदत करते म्हणतोय बरं का, मलिनता मदत करत असते का? नाही, ती वाढत नाही. जगत सत्यत्व निश्चय आमचा बाधित व्हायला लागतो आणि जगन मिथ्यात्व निश्चय आमचा उदयाला येतो. त्यामुळे मग सुख दुःखामध्ये आम्ही हुरळून आणि होरपळून जात नाही. सुख दुःख हे कल्पित आहेत. काल बोलत असताना, सकाळी नव्हे दुपारी, मी उदाहरण दिलं. ते उदाहरण आज सांगतो. काल सकाळी दिलं नाही मी हे उदाहरण, ते आज सांगतो की सुख दुःख कल्पित कसे. उदाहरण असं आहे की क्रिकेट खेळत असताना चौकार किंवा षटकार मारला तर बॅट्समनला अत्यंत आनंद होतो. क्रिकेट खेळत असताना चौकार किंवा षटकार जर लागला चेंडूवर तर बॅट्समनला अतिशय आनंद होतो आणि बॉलरला दुःख होतं. तेच त्या चेंडूवर चौकार षटकार मारण्याची एक उर्मी तयार झाली. एका बॉलला तो फसतो बॅट्समन आणि त्याचा स्टंप उडतो, तेव्हा बॅट्समनला दुःख होतं आणि बॉलरला आनंद होतो. मुद्दा आहे, चौकार षटकार मारल्या गेला तर बॅट्समनला आनंद होतो, बॉलरला दुःख होतं. विकेट पडली तर बॉलरला आनंद होतो, बॅट्समनला दुःख होतं. आता बॅट्समनला होणारं सुख आणि बॉलरला होणारं दुःख, बॉलरला होणारं सुख आणि बॅट्समनला होणारं दुःख, यातलं खरं कोणतं? कोणी सांगतं का? दोन्ही खरे नाही. दोन्ही पण दोन्ही खरे नाही. हो, दोन्ही खरं नाही. आणि दोन्ही कल्पनेवर आधारित आहे हे लक्षात ठेवा. त्यात पुन्हा दोन्ही कल्पनांवर आधारित आहे. कल्पनांवर कसं आधारित आहे? चौकार आणि षटकार मारल्यानंतर सुख होतं हे बरोबर आहे, पण तो पुन्हा चौकार षटकार जर आपण पाकिस्तानच्या बॉलरवर मारला तर मग खूपच आनंद होतो, आणखीन जास्त. अन्य चौकारापेक्षाही पाकिस्तानच्या बॉलरला मारलेला चौकार आमच्यासाठी अत्यंत अत्यंत सुख देणारा असतो. म्हणजे हे कल्पित आहे ना, या सुख दुःखाच्या गोष्टी कल्पित आहे ना. आता हा क्रिकेट पुरता मर्यादित राहतो, पण आम्हाला सुख दुःख क्रिकेटच्या मॅच बघत असताना होतात. हे कल्पित सुख दुःख आहे हे आम्ही मात्र आतमध्ये रुजून घेत नाही, कोरून घेत नाही हृदयावर. आता जर क्रिकेट मॅच मधलं सुख दुःख आम्ही कल्पित आहे हे कोरून नाही घेतलं तर घरात होणारं सुख दुःख कल्पित आहे हे कसं कोरलं जाईल? सुरुवात कुठून करावी लागते? जरा क्रिकेट मॅच पासून दुरून करावी लागते. आणि असं करता करता घरामध्ये होणारं जे सुख दुःख आहे हे सुद्धा कल्पित आहे. काल जिनी लक्ष्मी म्हणून प्रवेश केला, काही काळाने ती लक्ष्मी राहत नाही, नवीन लक्ष्मीचं पूजन झालेलं असतं घरामध्ये. बकायदा तांदूळाचा लोटा ढकलून ती आत आलेली असते. मग आता जुन्या लक्ष्मीने रिटायर्ड व्हायला हवं की नको?
नव्या दम्याच्या लक्ष्मीचं आहे की जुन्या लक्ष्मीचं आहे? पण जुनी लक्ष्मी स्वतःला रिटायर्ड न मानता टायर्ड मानते. पुन्हा नवीन जोमाने टायर लावतात आधीच्या झिजल्यानंतर सुद्धा. आणि मग हे असं असतं आणि ते तसं असतं आणि तुला हे कसं कळत नाही हे मी तुला सांगते आणि मला विचारून करत जा. त्याच्या पलीकडे काय आहे मला विचारून करत जा. याच्या पलीकडे काय आहे मला विचारून न करता केलं तर याद राख. सत्ता गेलेली आहे पण आम्ही ती धरून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो घरामध्ये. तुम्ही म्हणाल महिलांनाच बोलता. एक वेळ झाल्यानंतर मुलांना सुद्धा पुरुषांनी विचारावं की मी असं करू का? आणि नसेल तर तो जे म्हणेल तसं करावं. उदाहरण देतो की आता तुम्ही दूरचं ड्रायव्हिंग करत नका जाऊ. असं जेव्हा वडीलधाऱ्याला मुलं सांगतात मला काय जमत नाही का? मी काय असा तसा आहे का? हा जो भाग असतो कुठेतरी आपल्या कार्याला आपल्याला लवकर स्वतःहून पूर्णविराम देता आला पाहिजे. मी स्वतःहून प्रॅक्टिस सोडली वयाच्या 54व्या वर्षी आरोग्याची कुठलीही अडचण नसताना. त्याचं कौतुक करायचं ह्यात मोठेपण आहे की यानंतरही आपण अनेक गोष्टी सोडतो आहे की नाही याच्यावर स्वतःचा वॉच ठेवायचा हे महत्वाचं आहे. नाही तर प्रॅक्टिस सोडून बसायची आणि घरामध्ये कर्तेपणाची प्रॅक्टिस करायची याला काही अर्थ नाही. सरकारी नोकरांना रिटायर्ड व्हावंच लागतं तो वेगळा भाग आहे. पण आम्ही होऊन रिटायर्ड झाल्यानंतर घरातून रिटायर्ड झालो का हा महत्वाचा भाग असतो आणि तो ज्याचा त्यांनी पाहायचा असतो. कमाईतून रिटायर्ड होणं एकापरी सोपं आहे पण घरातल्या निर्णयामधून कुटुंब प्रमुख रिटायर्ड व्हायचं विचारला तर द्यायचा नाही तर अस्वस्थ न होता बसायचं. मी आत्मा अवघड काम असतं. काही जण म्हणतात पुरुषांना रिटायरमेंट आहे तरी महिलांना ती नाही. खोटी गोष्ट आहे. काम करणं हा रिटायरमेंटचाच एक भाग आहे. मन न गुंतवणं हे महत्वाचं आहे. त्यात रिटायरमेंट शब्दाचा अर्थ एका जागेवर खाटेवर बसून राहणे असा होत नाही. शरीराने करत राहायचं पण मनाची लिप्तता ठेवायची नाही. कर्तृत्व भोक्तृत्व भाव येऊ द्यायचा नाही. याला वानप्रस्थ असं म्हणतात. गृहस्थाश्रमाने वानप्रस्थाश्रमापर्यंत वाटचाल करायची आहे. संन्यासाश्रमामध्ये आपल्याला नाही प्रवेश करायचा. पण घरात राहून संन्यस्त वृत्ती ही वानप्रस्थामध्ये जोपासता येते आणि ती माझी मी विकसित केली पाहिजे. आज मी ऍप्लिकेशनचा भाग बोलतोय कारण काल बोलत असताना द्वेष मत्सर राग अशा अनेक गोष्टी आमच्या आत्मस्वरूपांपासून आम्हाला वंचित ठेवतात. मी आत्मा असताना सुद्धा याचे ढग येतात आणि मग हळूहळू या सगळ्या गोष्टी मध्ये येतात. त्याला किरकोळ साधन आणि फुटकळ साधन लुटुपुटू साधन इत्यादी साधनाने आम्ही भेदून काढण्याचा प्रयत्न करतो. यशस्वी होत नाही. म्हणून श्रुती मातेने दिलेलं साधनच एकमेव अद्वितीय आहे. कोणतं साधन दिलं हो श्रुती मातेने? असंग शस्त्रेण दृढेन चित्वा साधन आहे. ते साधनाने
म्हणजे ब्रह्म परिमार्गितव्यम, ब्रह्मस्वरूपाकडे वाटचाल होते. या साधनांनी वाटचाल होते. कोणतं साधन? असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. शरीर आणि आत्मा यांचाही अभेद मानला आहे. शरीर आणि मन यांचा अभेद मानला आहे. आत्मा आणि मन यांचा अभेद मानला आहे. बुद्धी आणि आत्मा यांचा अभेद मानला आहे. असं करत असताना आत्मस्वरूपापासूनच हे निर्माण झाले. हे आत्मस्वरूपाचेच भाग आहेत. मग त्यांचा विचार का करायचा? आपण मुद्दा मांडला होता की ब्रह्मस्वरूपाला कुठलाच दृष्टांत देता येत नाही. केवळ आकाशाचा दृष्टांत चालतो. बाकी सगळे दृष्टांत स्थूल स्वरूपामध्ये मोडत असल्यामुळे आकाश हा एकच सूक्ष्म दृष्टांत या ठिकाणी काही काळ चालतो. आणि त्या दृष्टांताला धरून आपण समोर चालायचं आहे. आणि म्हणून 4 नंबरच्या कालिकेपासून पुन्हा आपण पुढे जातो आहे. घटादेशु प्रलिनेषु. पण मध्ये मध्ये आमचं वासनेचं डोकं फिरवून देणारी वृत्ती मध्ये येते आणि मग आम्हाला आत्मस्वरूपाकडे वाटचाल करू देत नाही. ईर्ष्या, मत्सर, द्वेष, तिरस्कार. आणि म्हणून श्रुती मातेने 13व्या कारिकेपासून अपवादाची मांडणी करायला सुरुवात केली. 12व्या कारिकेपर्यंत घेऊन आले की पृथ्वीच्या पोटात असलेलं आकाश आणि सध्या असलेलं आकाश हे एकच आहे. या विहिरीत असलेलं आकाश आणि त्या विहिरीत असलेलं आकाश एकच आहे. या घटात असलेलं आकाश आणि त्या घटात असलेलं आकाश एकच आहे. देहरूपाने या घटात असलेलं आकाश आणि तुमच्या देहात असलेलं आकाश एकच आहे. तसा सर्व जीवांमधला आत्मा एकच आहे, एकच आहे आणि एकच आहे. मला हे आतमध्ये स्थिर करून घ्यायचं, लक्षात ठेव. अभेद आहेच. कारण आपल्याला कुठपर्यंत वाटचाल करायची आहे? अद्वैत प्रकरणामध्ये न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. हा या अद्वैत प्रकरणातला सगळ्यात शेवटचा हे आहे. यावेळेला श्लोक आहे, लक्षात ठेवा. 48वा. न कश्चित जायते जीवा संभवोस्य न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. आता आपण त्या दिशेने चाललो आहे की एकमेव अद्वितीय आत्मतत्व आहे. भेद नावाची गोष्ट शिल्लकच नाही, फक्त अभेदच आहे. पण संत आणि श्रुती मातेचा अभ्यास करत असताना आम्हाला हे पटतं आणि स्थलत्याग होता सवेची जाते. ज्या वेळेला व्यवहार करावा लागतो त्यावेळेला सगळी वाट लागते. कारण तत्वज्ञान त्या वेळेला आतमध्ये टिकून राहत नाही. आणि मग असं नाही झालं तर कसं होईल म्हणून भय निर्माण होतं. भिन्नत्व आलं की द्वितीयाद्वयी भयं भवति. भेदानी भय निर्माण होतं. आणि मग भेदानी भय निर्माण झालं की जन्म मरणाच्या परंपरेमध्ये अडकावं लागतं. म्हणून संत आणि श्रुती यांच्या बरोबर जायचंय. भेद आहे म्हणजे जग सत्य मानलं, जग सत्य मानलं म्हणून ईश्वर सत्य मानला आणि ईश्वर सत्य मानला की सगळी गडबड झाली. कारण जगच सत्य नाही तर ईश्वर कसा सत्य असेल, जीव कसा सत्य असेल. म्हणून त्याचा सुद्धा विचार करायचा नाही. अभेद दृष्टी समोर ठेवली आहे. पण मंद अधिकाऱ्यासाठी
थोडा थोडा भेद समजावून सांगितला आणि मग भेद कल्पित आहे हे समजावून सांग. जसं मी क्रिकेटचं उदाहरण दिलं तसं. आणि आता जीवाने ब्रह्मात्मैक्य बोधामध्ये असावं, हाच अद्वैत तत्वज्ञानाचा महत्वाचा सिद्धांत. तू सच्चिदानंद ब्रह्म आहेस असं समजावून श्रुती मातेने आमच्यामध्ये त्याला पक्क रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो रुजत नाही. आरसा असतो ना, तशा सगळ्या घटांमधलं आकाश एक आहे, तसा आरशामध्ये दिसणारे सगळे चेहरे एक असतात. काय म्हटलं मी? हसरे चेहरे नावाचं एक गमतीदार प्रकरण असतं. त्यात विविध आरसे ठेवलेले असतात आणि आपण प्रत्येक आरशाच्या समोर गेलं की आपला चेहरा वेगवेगळा दिसतो. कारण कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव अशा प्रकारचे ते आरसे असल्यामुळे चेहरे हास्यास्पद दिसतात, म्हणून हसरे चेहरे त्याचं नाव. पण चेहरे जरी विविध विविध दिसत असले तरी मूळ चेहऱ्यात जसा फरक पडत नाही, तसं शरीर भिन्न भिन्न दिसलं सगळ्यांचं, आपल्या 100 लोकांचं, तरीही आपल्यातला आत्मा एकच आहे. हे आतमध्ये घट्ट करता आलं पाहिजे. जग सत्य वाटणं, शरीर मी आहे असं वाटणं, मी करता आहे असं वाटणं, हे सगळे बुद्धीमधले दोष आहे. आणि हे समजावून नीट आम्हाला आमच्या बुद्धीतून या दोषांना काढून स्थिर करून घेता आलं पाहिजे. काकांनी दुबईच्या आत्मारामामध्ये वैचारिक पूल नावाची संकल्पना मांडली आहे. वैचारिक पूल ही अशी आहे संकल्पना की ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला या भागाने त्या भागाकडे जाणं अवघड असतं. मध्ये पाण्याचा प्रवाह जबरदस्त असतो. त्यावेळेला मिलिटरी त्या ठिकाणी तात्कालिक पूल उभारते आणि तो पूल अत्यंत कमी वेळात उभारते. नाही तर बांधकाम करा 2 वर्ष लावा इतका वेळ नसतो त्यांना. त्यांना 2 तासात हे सगळं काम करायचं असतं, 2 वर्षात नाही. ते तत्कालिक पूल बांधतात, त्याच्यावरून निघून जातात आणि जाताना पुन्हा तो पूल गुंडाळून आपल्या बरोबर घेऊन जातात. तसे आपल्याला काही सैद्धांतिक पूल बांधून ठेवता आले पाहिजे. आपल्या जवळ ती सामुग्री असली पाहिजे. ही मजेशीर गोष्ट आहे. विचार साधन जेव्हा करायचं असतं त्यावेळेला हे वैचारिक पूल आपल्या जवळ असले पाहिजे. एखादा माणूस वेडं वाकडं बोलायला लागला, कोण वेडं वाकडं बोलेल याचे अंदाज घेऊ नका, कोणी बोलू शकतो. पण वेडं वाकडं बोलणं त्याचं ऐकल्यानंतर त्यावरून, त्या वेड्या वाकड्या काटेरी बोलण्यावरून आपला पूल टाकून आपल्याला पलीकडे निघून जायचं आहे. अग्नेयास्त्र जर टाकल्या गेलं तर त्याला वरुणास्त्राने विरोध केला पाहिजे, म्हणजे अग्नेयास्त्र विझून जातं. आपल्याला अग्नेयास्त्र विझवायचं नाही, आपल्याला फक्त आपला मार्ग काढून घ्यायचा. नाही तर जगाला शांत करण्याच्या मागे जाल, जे उद्वेगाने चवताळलाय. सैन्यशक्ती आणि धनशक्ती भरपूर असल्यामुळे दुसऱ्यावर आपलं स्वामित्व कसं प्रस्थापित करता येईल हा जगाचा सध्याचा महत्वाचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला काही काळ यश येत असतं, पण एक वेळ असं असतं की याचं सुद्धा स्वामित्व झुगारून द्यायला काही लोक तयार होतात. त्या दिवशी हा स्वामी उरत नाही. आपल्या मराठीत म्हण आहे, शेरास 125 मिळतो हे विसरू नका. आज नाही मिळाला तरी उद्या मिळतो. आणि हे
डोनाल्ड ट्रम्पला कधीतरी कळेल किंवा त्या देशाच्या राष्ट्रपतीला कधीतरी कळेल की अन्य राष्ट्र एकत्र येऊन जर आपल्या विरुद्ध, तर आपली धडगत राहणार नाही. सध्या फार दूरच्या अंतरावर युद्ध चालू आहे. सैन्य आणि धनशक्ती भरपूर असल्यामुळे ते जाणवत नाही. पण ज्या दिवशी बॉर्डरला लागून असलेला उत्तर कोरिया युद्धाला पेटेल, त्या दिवशी त्याचं प्रत्येक रॉकेट त्या देशाच्या वस्तीवर गेलेलं असेल हे लक्षात ठेवा. शेरा सव्वा शेर आपला विषय आहे. आपल्याला सव्वा शेर व्हायचं नाही. आपल्याला आपला वैचारिक पूल बांधून तयार ठेवायचा आहे. आणि पुलावरून वाटचाल केल्यानंतर पुन्हा तो पूल वापरायचा असतो, अशा पद्धतीने त्याला सोबत घेऊन जायचं आहे. कोणी पैशासाठी फसवतं, कोणी घरात मालकी माझी राहिली पाहिजे म्हणून फसवतं. पण जे जे भेटी जे भूत ते जे मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अशा पद्धतीने भेटणाऱ्या भूताला भगवंत मानायचं. पण माझ्या अंतरस्थितीला धक्का लागू न देता मानायचंय. म्हणून सातत्याने सांगावं लागतं की एका ठिकाणी बसून केलेली जी साधना आहे ती पुरेशी नाही. साधना ही चालती बोलती व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी थोडा वेळ 20 मिनिट सकाळी 20 संध्याकाळी त्याचं अप्लिकेशन दिवसभर करता आलं पाहिजे. याला ज्ञानोपासना म्हणतात, याला नामोपासना म्हणतात, याला ध्यानोपासना म्हणतात, याला कीर्तनोपासना म्हणतात, याला प्रवचनोपासना म्हणतात, याला भजनोपासना म्हणतात, याला व्रत वैकल्यादी उपासना असं म्हणतात. माझी अंतरस्थिती कायम स्थिर राहिली पाहिजे. पण आमचं तिथेही गडबड आहे. मी जी उपासना करतो ती उपासना जर दुसरा करत नसेल तर त्याचं चुकतच आहे असं वाटतं. कारण माझ्या उपासनेचा थाट असतो आणि तो थाट मला मिरवायचा असल्यामुळे दुसऱ्या उपासकाला नावं ठेवण्याच्या उठाठेवी आम्ही करत बसतो. म्हणून विचारोपासना असं साधन आहे की तुम्ही उपासना करा. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश विवरता विशेषा विशेष. पाठ करता नाही म्हटलं, अर्थ करताही नाही म्हटलं, विवरता म्हटलं. कळव लागेल असं जे लिहिलं आहे ते लक्षात येत नाही. लक्षात आलं तर परवडत नाही आणि परवडण्याचा प्रयत्न करून घेतला तरीही पेलत नाही, फिपत नाही. पण जगामधली सगळी हालचाल ही कल्पित आहे. या विषयाने आपण प्रारंभ केला, त्याच विषयावर या ठिकाणी येऊन पोहोचतो. आपण नदीच्या काठी नदीच्या पाण्यावर आलेलं झाड बघतो आणि त्या झाडाच्या फांदीवर जर बसलो तर पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसतं. आता त्या पाण्यावरून जाणारा कचरा आपल्या अंगावरून जातो असं त्या प्रतिबिंबात पाहिलं की दिसतं. पण तसं नसतं. आम्ही त्याहून निराळे असतो. असं घडलेल्या प्रसंगाहून निराळं राहणं याला साक्षीत्व करणं असं म्हणतात. म्हणून राग द्वेष लोभ याच्यापासून साक्षीत्वाने स्वतःला अलिप्त ठेवता येतं. असंग शस्त्रेण दृढेन चित्त. घर घरासारखंच राहणार, घरातली माणसं घरासारखंच वागणार आहे. जग जगापरी चाले. या आपुले म्हणितले ऐसे नो आले का. मला जर माझे विचार स्थिर
तर जुन्या विचारांचा पगडा मला मोडून काढता आला पाहिजे आणि मला शुद्ध व्हावं लागेल आतमध्ये. तेव्हा विमल ब्रह्माशी मला ऐक्य पावता येणार आहे. गुणागुणेशी वर्तन तरी महत्वानं सच्चे. म्हणून संप्रदाय समजून घ्यायला पाहिजे. ते म्हणतात की तुम्ही भेदांची मांडणी केली 15 नंबरच्या कारिकात. श्रुतींना भेद नाही दाखवायचे. श्रुतींना समन्वय दाखवायचा आहे. सामान्य लोकांच्या अनेक शंका ज्या त्यांनी एक्सप्रेस नाही केल्या त्या श्रुतींना खोडून काढायच्या. त्यासाठी त्या कारिकेमध्ये उदाहरण दिलं आहे. मला कसं वागलं पाहिजे त्याचे आता तत्वदृष्टीने विवेचन करतोय. की एक आगगाडी एक्सप्रेस स्टेशनवर येते, लहान स्टेशनवर, आणि तिथे ती थांबत नसते. त्यावेळेला खडाखड 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 आवाज येतात. स्टेशन आलं हे त्या आवाजावरून सूक्ष्म बघणाऱ्याच्या लक्षात येतं, म्हणजे आवाजाचा वेध घेणारे. आणि तिने ते स्टेशन सोडलं की रुटीन गाडीचा आवाज सुरू होतो. आणि हा जो रुटीन आवाज सुरू होतो तेव्हा कळतं की नाही, गाडी पुन्हा ट्रॅकवर आली. म्हणजे छोट्या स्टेशनवर गाडी थोडीशी ट्रॅक बदलते, इकडे तिकडे जाते. तसं सांगत असताना अधिकार परत्वे, रूपका परत्वे, विविधत्वेच्या परत्वे, कथेच्या परत्वे, निरूपणाची दिशा बदलल्यासारखी वाटते, पण पुन्हा एक दिशेला धरल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्या उपनिषदांनी सांगितलेलं जे जे काही पद्धतीचं ट्रॅक्स आहेत त्या ट्रॅक्स वेगळ्या दिसत असल्या तरी त्यातला आत्मा वेगळा. केनोपनिषदामध्ये कथा सांगितलेली आहे की सगळे इंद्रिय कसे फेल पडले आणि प्राण कसा श्रेष्ठ ठरला. पण उपनिषदांच्या कथेमध्ये रमणं हा उद्देश नसून उपनिषदांच्या कथा गौण आहे. त्यातला संदर्भ आणि सार मला उचलता आलं पाहिजे. नाही तर उपनिषदातील कथानक याच विषयावर आम्ही काय करू, कथानक सांगत बसण्यामध्ये वेळ घालवू आणि मग अद्वैतावर आरूढ होणं लागून राहून जाईल. अद्वैतावर आरूढ होणं इतकं सोपं नाही आहे. क्रमाक्रमाने आपला अधिकार वाढवून घ्यावा लागतो. त्यासाठी 16व्या कारिकेमध्ये तीन, मध्यम आणि उत्कृष्ट या 3 दृष्टी सांगितलेल्या आहेत. वेदांतही 3 प्रकारचे साधक मानतो, मंद, मध्यम आणि उत्तम. त्यांना तेच म्हणायचं होतं. या ठिकाणी फक्त मंदच्या जागी हीन शब्द वापरण्यात आला. उत्कृष्ट साधक असतो तो तत्वज्ञानावर फार लवकर आरूढ होतो. काना वचनाची या गोठी त्याला फार जास्त अभ्यासाची खटपट नाही करत. त्याचं होऊन जात थोड्याशा साधनेनी आणि अल्पशा अभ्यासाने त्याचं. पण नंतरच्या साधकांचं तसं नसतं. इंद्रियांना जो आत्मा कधी कळत नाही तो इंद्रियांनी जाणून घेण्याचा खटाटोप करत असल्यामुळे त्याला अभ्यास करायचा असतो, त्याला त्या आत्म्याचा बोध घ्यायचा असतो. आणि या खटाटोपामध्ये मग अनेक ग्रंथ जमवणे, तासन तास साधना करत राहणे, साधनेवर बोलत राहणे वाईट आहे असं म्हणत नाही बरं, पण तो मध्यम दर्जाचा साधक आहे हे लक्षात ठेवण्याची गरज. आणि एक
हीन दर्जाचा साधक आहे. हा नामरूपात्मक जगतात सत्यत्व बुद्धीने रमतो आणि त्यामुळे मग त्याचे जे भाव आहे, प्रेमभाव, द्वेषभाव इत्यादी इत्यादी, ते सगळे भाव कर्म आणि उपासनेने चित्तशुद्धी आणि शांती होऊन चित्ताचा नाश होतो आणि असा साधक ज्ञानी होतो. असा साधक ज्ञानी होतो. आणि मग गडबड होते. काय गडबड होते? आपला अधिकार नसताना जर आपण वरच्या दर्जाच्या अभिमानामध्ये, आपल्या अभिमानामुळे अधिकारानुसार न ठरवता वरच्या आश्रमाचा अभ्यास केला तर फसगत होते. कर्म, उपासना आणि ज्ञान यात आपल्या मनाने वरच्या दर्जामध्ये येऊन बसला की फसगत होते. म्हणून सद्गुरू सांगतील तसा अभ्यास केला पाहिजे. आपल्या मनाने ग्रंथ वाचन करू नये. आर्थिक ऐपत आहे आणि बौद्धिक क्षमता आहे म्हणून कुठलं सुटलं ते कोणतंही पुस्तक वाचू नये, डोकं फिरवून देईल ते. म्हणून अद्वैताला उपासना त्याज्य नाही आहे. क्रमाने अज्ञानाला तीच उपासना ज्ञान करून देते, पण त्याचंही वेळ लागतं आणि तिथेच थांबावं असं वाटतं. मग उपासना सगळं काही आहे असं वाटायला लागतं. गडबड तिथे आहे. द्वैतवाद्यांना अद्वैताचं वावड आहे, पण अद्वैतवाद्यांना द्वैताचं वावड नाही, भांडण नाही. म्हणून अद्वैत मत सुद्धा मिथ्याच आहे. आणि म्हणून मग ज्ञानोत्तर मौनावस्था आहे. 17 नंबरची कारिका सुरू आहे बरं का. ज्ञानोत्तर मौनावस्था आहे. बोध आणि अबोध यांचा काय होऊन जातो? नाश होऊन जातो आणि मग अद्वैतच फक्त उरतं. म्हणून प्रधान, परमाणु आणि शून्य शिल्लक राहते. हे सांख्यांचे शब्द आहेत बरं का. अशा पद्धतीने आज आपण 17 नंबरच्या कारिकेपर्यंत आलो आहे. 18, 19 उद्या परवा घेऊया. आपणा सगळ्यांना विनंती आहे की मी आज 15 मिनिटं आधी थांबवलाय, कारण की बऱ्याच गोष्टी अजून प्रॅक्टिकल स्वरूपाच्या सांगायच्या बाकी आहेत. असं वाटतं सांगावं की नाही. म्हणून झापड बंद करून परमार्थाचा अभ्यास करू नका. अशा पद्धतीने जर आम्ही अभ्यासाला नीट आलो तर दुसऱ्याच्या अभ्यासाला ही न लेखता माझ्या अभ्यासातून मी तत्कालिक कुलवैचारिक उभं करून आनंदाप्रत कसा होते याचा विचार करा. स्वतःच्या जीवनात आनंद मी सतत कसा मेंटेन करील हा महत्वाचा भाग, आणि तेवढा झाला पाहिजे. या दृष्टीने आज प्रॅक्टिकल अप्लिकेशन इथे थांबवतो आणि इथे थांबतो. वंदन करतो. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब. आज खूप छान झालं. पाण्याचं उदाहरण खूपच सुंदर होतं. प्रवाहाचं उदाहरण जे दिलं ना, खूप सुंदर. होय. जय श्री राम. नदीवरचे पूल कळलेच काका.